मी रामू पांडुरंग धोत्रे, आधार सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज सर्वप्रथम 15 ऑगस्टचे माझ्या सभासदांकडून व माझ्याकडून 15 ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा. हे असं होतं की माझ्या संस्थेच्या मनात विचार होतं की आपण काहीतरी वेगळं करायचं आणि त्या निमित्ताने मी आज विचार केला की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण चालू आहे हिंदी भाषिक, त्यांना आपण परप्रांतीय लोकांना त्यांना मोफत शिक्षण द्यायचं आणि त्या मोफत शिक्षणामध्ये त्यांना मराठी आपली मातृभाषा आहे जी महाराष्ट्राची त्यांना ते शिकवणं मोफत. ह्यासाठी आम्ही सगळ्यांना इथे ओपन शेडमध्ये बोलवलं आहे आणि त्यांना 1 ते 2च्या दरम्यान आम्ही यांना मोफत शिक्षण देणार आहे आणि त्यांना हे कुठल्या कारणास्तव कुठले वाद होता कामा नये यासाठी त्यांचा हा प्रोग्राम घेत आहे. आतापर्यंत नोंदणी ही आजच सुरुवात होत आहे, पण लोकांना उत्सुक आहे की आम्हाला मराठी भाषा शिकायची आहे आणि त्यासाठी ते लोक खूप उत्सुक आहेत. सगळे लोक बोलतात हे कधीपासून चालू आहे. त्यांना आज सांगितलेलं आहे उद्यापासून ते 1 ते 2च्या दरम्यान लोक खूप येतील. इथे मार्केट एवढे मोठं असल्या कारणाने भाजी मार्केट आहे, फळ मार्केट आहे, दाणा मार्केट आहे, कांदा बटाटे मार्केट आणि मसाला मार्केट आहे. याच्यामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 लाख लोक जी परप्रांतीय लोक आहेत त्यांना ही मराठी भाषा ही शिकवण्यात येईल. सर्वप्रथम सगळ्या भारतीयांना आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच राज्यामध्ये काही दिवसापासून जे काही विषय चाललेले आहेत परदेशी भाषिक, हिंदी भाषा व मराठी भाषा, तर जी आमची संस्था आहे आधार सेवाभावी संस्था, या संस्थेच्या माध्यमातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती या आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते. तर या ठिकाणी पूर्ण देशामधूनच कामगार करण्याकरता जे कामगार आहेत, जे तरुण आहेत तरुणी आहेत ते या ठिकाणी येतात. तर त्यांच्या मनामध्ये एक अशी भीती निर्माण झालेली आहे काही मराठी भाषेवरून काही अघटित घटना घडू नये. त्याकरता संस्थेच्या सर्व सभासदांनी असा एक निर्णय घेतलेला आहे या राज्यातील जेवढे काही परप्रांतीय जे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं याकरता येतात, तर या ठिकाणी त्यांना मराठीचे प्रशिक्षण व शिक्षण ये मोफत संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ये जो संस्था है ये हमको मराठी सिखाने के लिए फ्री मुफ्त सेवा में आई हुई है और जो यहाँ पे हम सब लोगों को ये मराठी लोग मतलब करते हैं, तो मतलब ये हम सबको मराठी सिखाएंगे और हम इन सबको बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि हमको ये मराठी सिखाएंगे और इनके जरिए हमको मराठी आ जाएगी और जो ये मारने पीटने की बात करते रहते हैं ना, फिर उससे हम सब बिल्कुल फ्री हो जाएंगे और मराठी हमको पढ़ने में बहुत अच्छा लगेगा और हम पढ़ने के लिए इन सबका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। मैं बिहार से हूँ, मैं भी मराठी सीखने के लिए मैं अनुरोध करता हूँ कि मराठी हम लोग को सिखाया जाए और हम लोग कहीं भी मतलब लोकल लोगों से बातचीत करने में सक्षम रहे। मैं 8 साल से मुंबई भाजीपाला APMC मार्केट में रहता हूँ और हम लोग को थोड़ी बहुत मराठी आती है, पूरा फुल नहीं बोल पाते, समझ पाते लेकिन बोल नहीं पाते हैं। कोई अगर हम लोग को सामने से सिखाने के लिए आए तो उसके लिए धन्यवाद। हम लोग भी चाहते हैं कि हम लोग मराठी फुल बोल पाए, सीख पाए, सामने वाला क्या बोल रहे हैं समझ पाए, इसके लिए जो सिखाने के लिए आ रहा है उसको बहुत बहुत धन्यवाद। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना वंदन करून आज स्वातंत्र्याचा आपला 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त हा उपक्रम आम्ही आता राबवणार आहोत। मी सौजन्य फाउंडेशनची स्वाती जाधव अध्यक्ष आहे आणि आम्ही 2-3 संस्था मिळून हा एक उपक्रम राबवणार आहोत। हा उपक्रम खूप उपकृत आहे आणि तो हा APMC भाजी मार्केट आणि संपूर्ण APMC मसाला मार्केट, भाजी मार्केट, फ्रूट मार्केट येथील संपूर्ण जे श्रमिक वर्ग आहे, जे माथाडी कामगार आहेत, जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत आणि त्यांना मराठी बोलताना अनुवाद करताना खूप त्रास होत आहे आणि त्यांच्या सुविधासाठी आम्ही ह्या संस्थांनी मिळून हा एक उपक्रम आम्ही इथे राबवणार आहोत आणि ह्या उपक्रमासाठी सर्व माथाडी वर्ग, श्रमिक वर्ग हा उत्सुक आहे आणि आम्हाला आनंद होतोय। आम्ही हा उपक्रम इथे राबवणार आहोत आणि एक मराठी भाषा आणि प्रचलित करून इथे सर्वांना आनंद त्या मराठी भाषेचं सर्व त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचं जे दिनचर्या आहे, जे कार्य आहे ते सुलभ आणि सुकर होण्यासाठी आम्ही त्यांना हे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्रिय करणार आहोत। याबद्दल मी आणि माझ्या सहसंस्था
आणि सर्व इथे जमलेल्या सर्वांचे मी आभार प्रकट करत आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.